हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 20. सर्वभूतेषु येनैकं भावं मव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु यज्ञानं विद्धि सात्विकम्. सर्व चराचरात ज्यामुळे एकच एक अविनाशी तत्व विभक्तात अविभक्त दिसू लागते त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात. या श्लोकात भगवंत श्री सात्विक ज्ञान म्हणजे काय ते सांगत आहेत. या विश्वात जे जे काही आहे त्यात महावैचित्र्य आणि विविधता असूनही ज्ञानाने असे जाणले की त्या सर्वात एकच एक अविनाशी आत्मतत्व व्यापलेले आहे. अशा ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात. येथे सर्व भूतेषु असा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थच असा आहे की येथे चर अचर सजीव निर्जीव अशा प्रत्येकात तेच ते एकमेव आत्मतत्व सामावलेले आहे. आजचे विज्ञानही असे मानते की प्रत्येक वस्तू म्हणजे कणाकणाचा अणु रेणूंचा जोड आहे. हे कण म्हणजे इलेक्ट्रॉन तम, प्रोटॉन रज आणि न्यूट्रॉन सत्व असे आहेत. आणि अशा 3 घटकांची प्रत्येक वस्तू तयार झालेली आहे. कोणत्याही वस्तूचे विभाजन केले की त्यात इलेक्ट्रॉन तम, प्रोटॉन रज आणि न्यूट्रॉन सत्व असे 3 मूलभूत घटक आढळतात. या मूलभूत अशा 3 घटकांचे प्रमाण बदलले की वस्तू बदलते. याचा अर्थ दगडाचे विभाजन केले तर त्यात हेच 3 इलेक्ट्रॉन तम, प्रोटॉन रज आणि न्यूट्रॉन सत्व असे 3 घटक सापडतील. यामधून सोन्याला लागणाऱ्या प्रमाणात जर हेच 3 घटक मिसळले तर त्यामधून सोने निर्माण होईल. यावर आधारित अशा अनेक बोधकथा आहेत. रस्त्याने जात असताना एका भक्ताला परमात्मा प्रसन्न झाला. परमात्म्याने त्या भक्ताला रस्त्यावरील एक दगड प्रसाद म्हणून दिला. त्या भक्ताने तो दगड घरी आणला. दुसऱ्या दिवशी पाहतो तर तो दगड सोन्याचा झाला होता. येथे सर्व भूतेषु असा शब्द वापरलेला आहे. वस्तू सजीव आहे की निर्जीव आहे, वस्तू चल आहे की अचल आहे, हा मुद्दा गौण आहे. आपण कोणतीही वस्तू पाहिली की आपल्याला त्यातील आत्मतत्व दिसले पाहिजे. आपण प्रत्येकातील आत्मा ओळखला पाहिजे. आपल्यात जे आत्मतत्व आहे तेच आत्मतत्व सर्वत्र व्यापलेले आहे. तेच आत्मतत्व प्रत्येक वस्तूत आहे असा भाव ज्ञानाने जाणून झाला पाहिजे. भगवंत श्री म्हणतात की अशा ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात. असा भाव झाला, असे ज्ञान झाले की आपण प्रत्येकात स्वतःला पाहू लागतो. आपपर भाव नष्ट होतो. आपल्याला प्रत्येक ठिकाणी आत्मतत्वाचेच परमात्म्याचेच दर्शन होते. मग आपल्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये परमात्मा व्यापलेला आहे म्हणजे काय ते समजते. असे ज्ञान झाले की आपण कुणाशीही असत्य अघोर आचरण करू शकत नाही. असे ज्ञान झाले की आपण कुणाशीही असत्य अघोर असे आचरण करू शकत नाही. आपली प्रत्येक कृती ही आपण आपल्याशीच करत आहोत हे ज्ञान झाले की आपल्या आचरणात आपोआपच सटचोटी, प्रामाणिकपणा, सभ्यता येते. यालाच सात्विक ज्ञान, सात्विकता असे म्हणतात. येथे रेड्याच्या पाठीवर ओढलेल्या आसुडाचे ओरखडे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर का आणि कसे उमटले हे कोडे सुटते. त्यासाठी सर्वत्र परमात्मा पाहायची वैश्विक दृष्टी यावी लागते. दुसरा असे काही नाहीच ही भावना असावी लागते. म्हणजे प्रत्येकाच्या दुःखाने आपल्याही डोळ्यात अश्रू येतात.
आणि आपण दुसऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी काहीतरी करू लागतो. असे ज्ञान झाले की जन्ममरणाचे कोडे सुटते. आपणच निर्माण केलेल्या पंचमहातत्वामधून म्हणजे आपणच आपल्यामधून आपण आपल्या सभोवती या सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी देह धारण करतो. कारण मूलतत्व आत्मतत्व सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. सृष्टी जड आहे. सूक्ष्म तत्वाने जड सृष्टीचा आस्वाद उपभोग घेता येत नाही. त्यासाठी आपण जडदेह धारण करतो. असा देह वापरून जीर्ण झाला की तो त्याग करून आपण देह बदलतो. कपडा जुना झाला की आपण नवा कपडा घ्यावा, तसेच आपण नवीन देह धारण करतो. याचा अर्थ जन्म किंवा मृत्यू असे काहीही नाही हे उमजते. त्यायोगे आपण या भौतिकातून मुक्त होतो. अशा ज्ञानाने मरणाची भीती जाते. आपण मुक्तपणे जीवन जगून ही सृष्टीलीला उपभोगतो. भगवंत श्री म्हणतात की विभक्तात अविभक्त दिसू लागते. अनेक प्रकारचे दागिने असतात, परंतु त्या प्रत्येक दागिन्यात सोने हाच मूळ घटक असतो. समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात, परंतु त्या एकच एक समुद्रातून उत्पन्न झालेल्या असतात. विजेवर अनेक प्रकारची उपकरणे चालतात, परंतु त्या सर्वात वीज एकच एक असते. कापसापासून अनेक वस्तू तयार होतात, परंतु त्या सर्वात एकच एक कापूस हाच घटक असतो. याचप्रमाणे येथे चल अचल सजीव निर्जीव अशा अनेकविध वस्तू आहेत, परंतु त्यात एकच एक आत्मतत्व व्यापलेले आहे. दगडात तेच आत्मतत्व व्यापलेले आहे. दगड ऊन पाऊस थंडी वारा याने झिजून झिजून आपले आयुष्य संपवतो आणि त्याचे मातीत रूपांतर होते. त्यापासून वनस्पती सृष्टीत त्याचा योनी प्रवेश होतो किंवा जीवजंतू किंवा इत्यादीमधून प्राणीसृष्टीत योनी प्रवास सुरू होतो. शेवटी मनुष्य देही त्याचा शेवट होतो. तेथे मुक्ती मिळते आणि हा जन्मोजन्मीचा प्रवास संपुष्टात येतो. सर्वात एकच एक आत्मतत्व पाहायची दृष्टी आली की मग आपला जन्म कोणापासून झालेला आहे हे गौण होते. प्रत्येक स्त्री ही माता आहे हे उमजते. मग प्रत्येक पुरुष हा पिता आहे हे उमजते. येथील प्रत्येक चराचर जीव आपणच आहोत हे सत्य ज्ञान होते. मूळ आत्मतत्व हा एकमेव पुरुष आहे, परंतु येथे एक पेशीत्वाने जीवाला कंटाळा येऊ नये. जीवाला सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घ्यायला विविधता मिळावी या आणि अशाच हेतूने आत्मब्रह्माने स्वतःमधूनच माया निर्माण केली आणि येथे नर आणि मादी स्त्री आणि पुरुष यांच्या संयोगातून जीव धारण करण्याची प्रक्रिया निर्माण केली. दोन जीवांच्या संयोगातून जेव्हा एक तिसरा जीव निर्माण होतो तेव्हा तो त्या मूळ दोन जीवांचे मिश्रण असते. त्यामुळे प्रत्येक जीव हा निराळेपण घेऊन जन्माला येऊ लागला. यामुळे येथे एक झाड दुसऱ्यासारखे नाही, एक प्राणी हा दुसऱ्यासारखा नाही. ज्ञानी हे समजून असतो की येथे जरी वैविध्य असले तरीही त्यात ते एकमेव आत्मतत्व अस्तित्वात आहे. या सर्वांचा मूळ झरा एकच आहे. असे ज्ञान म्हणजे सात्विक ज्ञान असे भगवंत श्री येथे सांगत आहेत. या सात्विक ज्ञानाच्या अतीत गुणातीत झाले की तेथे परमात्मा योगेश्वर भगवंत श्री आहेत. तेथे ते योगधाम आहे. ते आत्मतत्व म्हणजे आपणच आहोत असे स्फुरण येऊन भगवंत श्रींमध्ये विलीन व्हावे किंवा सायुज्य मुक्त म्हणून त्यांच्या चरणी सेवेला रुजू व्हावे. हरिओम.